आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी इकडे सावकाश सावकाश कंबर का माझी हळू हळू ये बाई कसं पडले ग माझी पुढे थांब 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 ये तू बस. ती उशी जरा सरळ ठेव. हो हो हे घे. अगं बाई. हळू 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 हळू. सावकाश ओह. अरे अगं. हळू 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 अगं कार्टे कमरेवरतीच परत. आजी तुम्ही जरा जास्तच घाई केली त्या भावनाला इथे बोलवायची. नाहीतर काय तू काळजी करू नकोस पूर्वी, माझी कंबर मोडली आहे, माझा पाय ही मुरगळलाय, पण माझं डोकं आणि माझा बाणा अजून शाबूत आहे. अगं आजी पण तुला वाटतं का सिद्धू घरी असताना त्या भावनाला आपण त्रास देऊ शकतो का? किती बाजू घेतो सिद्धू त्या भावनाची. अरे घेऊ दे बाजू, घेऊ दे मेल्याला बाजू. तो बाजू घेईल आणि मी परीक्षा घेईन. एक सून म्हणून ती अवलक्षणा कशी उत्तीर्ण होते तेच बघायचंय मला. मग पूर्वी काम करणाऱ्या या सुना आहेत ना, या कच्चकड्याच्या भावल्या असतात. काम करून तिचा पिट्टा कसा पाडायचा मला चांगलं माहितीये. आजी अगो बाई ग, काय केलं ग हे देवानं माझ्यावरती. पाय घसरून मी पडले काय, आणि आता हे बघायला माझा सख्खा नातू सुद्धा माझ्या जवळ नाही की ग. अगं आजी असं काय बोलतोस? आलोय ना ग मी आता. हो कशी आलास तू? हो आलो आलो. अरे काय रे सिद्धू, तू तर सगळ्या बायकांना सुट्टीला पाठवून दिलायस. इथं घरात तर केवढी काम आहेत, ती काम करायला कोण नाही. माझी ही अवस्था. मला सांग सिद्धू, आता ही काम कोण करणार रे बाळा? कसं व्हायचं? अगं आजी होईल ते. आजी तुला चालणार असेल तर भावना ते करू शकते घरची कामं. चालेल का? अगं करू शकते म्हणजे काय, केलंच पाहिजे तिनं. जा सांग तिला काय काय कामं करायची ती. कधी नव्हे ते सून असल्यासारखं वाघ म्हणाव तिला. अच्छा हा प्लॅन आहे तर तुमचा? नाही म्हणजे भावना मॅडमना काम करण्यासाठी तुम्ही इथे बोलवलेत का? नाही 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 नाही, त्यांना जमणार नाही हे सगळं करायला, कारण त्यांना ऑफिसला निघावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे ही कामं तर कोणीतरी वेगानेच. ताई तू सुट्टी घेतलीस ना ऑफिस मधून? बेस्ट आहे, मग ताई करेल ना सगळी कामं. सिद्धिराज राहू द्या, तुम्ही विरोध करू नका. ह्या घरातली कामं करायला मी कधीच नकार दिला नव्हता. आणि मी सासरी आलीये म्हटल्यावर मी कामं करायलाच हवीत. मी करते कामं. सिंचना वहिनी सांग काय काम आहे? चला. अगं चला काय, कुठे घेऊन चाललीस तिला? तुला माहिती आहे ना स्वयंपाकघरात जायची तिला परवानगी नाहीये. जे काही कामं सांगायची आहेत ना ती सगळी अंगणातली सांग. चल ग. मॅडम अरे कुठं निघालायस? बैस ना जरा. आणि माझा पाय पण मुरगळलाय. पूर्वी लेप आणून देईल आणि तू जरा लेप लावून दे रे बाळा. जा ग पूर्वी, लेप आणून दे जरा. अगो बाई काय सांगू सिद्धू, थांब जरा लेप आणते ती. हो ही बघ, ही भांडी घासायची. घासून झाली की मला सांग, आतून कपडे आणून देते धुवायला.
ऐक काय ग काय झालं काय झालं म्हणून काय विचारता मी इथे त्या भावनाला त्रास द्यायला आली की त्या दोघांचा रोमॅन्स बघायला आली आहे आजी तुम्ही त्या भावनाला ढीकभर कामं दिली आहेत पण त्या सगळ्या कामांमध्ये सिद्धू तिची मदत करतोय आणि तेही एकदम रोमॅन्टिक पद्धतीने त्यामुळे तिला कुठला त्रासच होत नाहीये मग काय उपयोग आहे या सगळ्या उठाठेवीचा हो तू जरा शांत हो आणि अजिबात काळजी करू नकोस ए बघ छळाचा एक मार्ग जरी गेला तरी माझ्याकडं 1000 मार्ग अजून शिल्लक आहेत आता बघ मी काय करते ते अगं अरे माझे दागिने अरे देवा माझे दागिने चोरीला गेले अरे सिद्धू सिंचना अरे माझे दागिने चोरीला गेले ग अगो बाई ग अगं सावकाश आई ग सिद्धू सिंचना अगं माझे दागिने गेले अगं कुठं आहे ग तुम्ही आजी सिद्धू सिंचना अगं माझ्या घरात चोरी झाली सिंचना काय? अरे हो गाडे पाटील घराण्याचे अस्सल सोन्याचे दागिने माझे चोरीला गेले रे काय अगं असं कसं शक्य आहे घरातले दागिने कसे चोरीला जातील तू इथेच कुठेतरी ठेवले असतील थांब मी बघतो आजी थांब आजी तुम्हाला कोणावर संशय आहे का अगं पूर्वी असं कसं कोणावर संशय असेल संशय घ्यायला घरात कोणीतरी दुसरं यायला हवं ना इकडे तर आपले आपणच होत हा पण प्रश्न माझ्या दागिन्यांचा आहे ज्या कोणी माझ्या दागिन्यांना हात लावला असेल ना त्याचे हात तोडून त्याच्या गळ्यात बांधल्याशिवाय राहणार नाही मी लक्ष्मी निवास लक्ष्मी